गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आशू, मी इंटरव्ह्यूला चाललोय. मला बेस्ट ऑफ लक दे. माझं सगळं लक, सगळ्या शुभेच्छा, जे जे काही चांगलं आहे ना ते सगळं तुझंच आहे रे. थँक्स. मला आणखीन काही सांगायचं तुला. काय? अगं, काल माझ्याकडे सांता क्लॉज आला होता आणि मला कळलंच नाही. सांता क्लॉज? हो ना. म्हणजे काय झालं, मी आज सकाळी पैशाचं पाकिट उघडलं, किती पैसे आहेत पाहायला, तर जड लागलं. उघडून बघतो तर काय, पैशाने काठोकाठ भरलेलं पाकिट. चल, काठोकाठ कसलं, मी हजार. हो हो. सांता क्लॉज तुझ्या ओळखीचा आहे का? हो अच्छा, म्हणजे तुला विचारूनच गिफ्ट वगैरे देतो का तो? हो. दॅट्स गुड. मी आता एक काम करतो, ते पैसे तुला आणून देतो, तू ते सांता क्लॉजला परत दे. अरे पण आणि हो, त्याला माझा एक निरोप दे. काय? त्याला सांग की समीरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप. जीवापाड. आय लव्ह यू सांता क्लॉज. हे ऐकल्यावर सांता क्लॉजच्या डोळ्यात पाणी येईल. त्याची बोलती बंद होईल. मग त्याला आणखीन एक सांग. काय? हे काय, सांता क्लॉज रडायला लागला? नाही, बोल. हा काय येडू, रडू नको ग. मला गरज लागली तर मी मागीन ना तुझ्याकडे पैसे. चल, आज पाहू आता. बोलू नकोस माझ्याशी, जा. आता कसं, आता माझा इंटरव्ह्यू अगदी छान जाईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. आय लव्ह यू अशू. बाय. मग काय रे? आज काय मागितलंस देवाकडे? काहीच मागितलं नाही. फक्त त्या करता करवित्याला इतकंच सांगितलं की बाबा रे, मला दुःख देणार असशील तर ते सोसण्याचं बळ मला दे, आणि सुख देणार असशील तर बेताल न होण्याचं भान दे. नमिता तयार झाली? मा थोडीशी नर्वस आहे ती. शुभंकर, तुम्ही दोघं एक लक्षात ठेवा. आपण आपल्यासाठी सरोगेट मदर व्हायला तयार असलेल्या मुलीला भेटायला चाललोय. तिच्या मनात असंख्य प्रश्न असतील. आपण आपला मालकी हक्क दाखवून तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायचा नाही. मा आज तू बरोबर आहेस, त्यामुळे मी थोडासा रिलॅक्स्ड आहे. आणि आणखीन एक, आपण वेळेच्या आधी पोचणार आहोत. त्यामुळे ती मुलगी जेव्हा भेटायला येईल ना, तेव्हा तू स्वतः तिला रिसीव्ह करायला जा. आणि तिला नमिताच्या स्वभावाची आणि तिच्या मनस्थितीची पूर्वकल्पना दे. का? कारण ती जी कोणी मुलगी असेल ना, ती एक तर खूप गरजू तरी असेल किंवा अत्यंत आधुनिक विचारांची असेल. हो, मग त्यामुळे इतकी वर्ष मूल न झाल्यामुळे नमिताची जी मनस्थिती आहे ना, ती तिला समजेल. शिवाय नमिताने विचित्र प्रश्न विचारू नयेत अशी सावधगिरी आपण बाळगूयात. आणि समजा नमिताने असं काही विचारलंस तर येणाऱ्या बाईला त्याची कल्पना असेल, राईट?
काय ग? हं? काय एवढं दचकायला काय झालं? काही नाही वहिनी. काय मग आज इकडे कुठे फेरा तुमचा? मी बाहेर जायचं होतं ना. हो का? हो. आशू कुठे आहे? अश्विनी ना हं. आहे ना, आज तयार होते. चहा घेणार आहेस का तू? नाही म्हणजे तू आलीस घरी आणि तुला चहा सुद्धा विचारला नाही असं व्हायला नको नाही का? तू घेणार असेल तर करते ना मी. नाही नको वहिनी, माझं सगळं झालंय. नाही तुझं सगळं झालेलंच असेल पण पद्धत असते ना, घरी आलेल्या माणसाला चहा विचारायचा असतो. नाही तिकडनं सुद्धा उद्धार नको ना ग माझा, म्हणून म्हटलं चहा घेतेस का? सो स्वीट ऑफ यू. वहिनी किती शांत झोपलाय ना. हो ना, अगं देवधरांचा गुण येतो. म्हणजे बाहेरचं कुणी आलं ना की कसं अगदी देवासारखं वागून दाखवायचं आणि इतर वेळेला घरातल्या बाईला सळो की पळो करून सोडायचं. वहिनी काय ग? मला विचारायचं होतं. विचार ना. खूप त्रास होत असेल नाही? हे ग त्रास कसला? शिक्षकाचं घर आहे हे. माणसांची सतत ये जा चालू असते, विशेषतः दसऱ्याला आणि मकर संक्रांतीला माणसांची रीग लागलेली असते. नाही वहिनी तसं नाही. मला मला विचारायचं होतं की बाळाच्या डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास होत असेल नाही? का ग तुला का प्रश्न पडलाय हा? मला छे हो, म्हणजे असं काही नाही, असंच हो आपलं जनरल नॉलेज. हो का? लग्न झालेलं नाहीये नाही का तुझं? हो. हा नाही कसं असतं माहितीये का, किती बाईला कळा जेवढ्या जास्ती ना तेवढा लळा जास्त. सोपं नसतं ग आई होणं. तुम्हा मुलींना वाटतं सोपं असतं, सगळ्या गोष्टी होतं, पण तसं नसतं. लग्न करणार आहेस ना तू? नाही अजून ठरलं नाही. हा अहो बहिणी कुठे ठरलंय लग्न माझं. नाही पण जेव्हा ठरेल आणि तू करशील लग्न तेव्हा कळेल ना तुला जबाबदाऱ्या काय असतात. एकदा अंगावर पडलं की सगळं कळतं. सोपं नसतं ग सगळं. बसा, येते अश्विनी तयार होऊन. चहा नक्की घेणार नाहीयेस ना तू? नाही नाही तू घेणार असेल तर करते ना मी. नाही नको हो बहिणी. बर बसा. हो. अरे वा, आज वेळ झालात. नाही ग, केव्हाची झाली अभि. काय ग काय झालं? वहिनी काय बोलली का? तशीच आहे ग ती, करते खूप पण बोलून सगळं घालवते. हे पण मनाची चांगली आहे. निघूयात का आपण? उशीर होतो ना आपल्याला. हो चल ना. वहिनी येते का? हे बघ सुनू, हे बघ. इडापिडा टळू, आल्या गेल्याची, भूताखेताची, कोल्या कुत्र्याची, त्या किटीची दृष्ट लागली असं टळू. हे त्या टाकू देते. मीता, तू टेन्शन नको घेऊस. मी बरी आहे, ठीक आहे.
नमिता, अगं तुला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, द्यायचा नाही. पण इंटरव्ह्यू घेणाऱ्याला पण त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो ना. आपण फारच लवकर आलो का? आपल्यामुळे मीराचा खोळंबा होतोय. काही खोळंबा होत नाहीये, हे घरचं काम आहे. त्यामुळे 11 नंतर एकही अपॉइंटमेंट ठेवलीच नाहीये मी. अगं पण आता तर 12 वाजून गेले. मला नाही वाटत ती बाई येईल असं. नमिता, लग्न झालेलं नाहीये असं म्हणाली ना ती, म्हणजे मुलगी असणार ती. नाही येणार ती. जाहिरातीतला नंबर पाहून तिने आपली थट्टा केली असणार. अगं असं काही नसतं. नाही तसंच असणार. ती नाही येणार. अगं मी तर डायरेक्ट नको त्या निष्कर्षावर उडी काय मारतेस तू? अगं जगात ट्रॅफिक जॅम्स असतात, लोकांच्या गाड्या चुकतात, बसला मोठी रांग असते किंवा ट्रेन्स नाही मिळत. यापैकी एखादा कारण नाही का असू शकणार? लगेच ती येणारच नाही असं कसं ठरवलंस? शुभंकर, अरे समजून घे तिला. डायरेक्ट बडबडायला काय लागलास? सॉरी. नमिता, आपण 12:30 पर्यंत वाट बघू. ही मुंबई आहे, 15-20 मिनिटं अर्धा तास इकडे तिकडे होतो. आणि तरी सुद्धा ती नाही आली तर? अगं तिनं मोबाईलवर फोन केला होता ना, तिचा नंबर आहे, तिला फोन करून विचारू. आणि प्लीज आता आणखीन प्रश्न नको विचारूस, आपण इथे प्रश्न संपवायला आलो. मीता, आणि ते संपणार आहेत, हो ना? एक्सक्यूज मी. यस, आई हैव एन अपॉइंटमेंट. कौन से डॉक्टर का है? डॉक्टर मीरा पुरंदरे. वो तो 11 बजे का था ना. आपका नाम क्या है? मेरा नाम ॲक्च्युली मी मिस्टर प्रधानांच्या कामासाठी आले होते. ओके ओके, आप बैठिए, मैं उनको बताती हूँ. हे सगळं काय चाललंय? आशू, एक मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे हे सगळं काय चाललंय, नाही तर मी या क्षणी इथून निघून जाईन. आशू, आय एम सॉरी. आशू, मला मान्य आहे मी अगोदरच तुला विश्वासात घ्यायला हवं होतं. इनफॅक्ट मी तुला फोन करून बोलावूनही घेतलं होतं, पण माझा धीरच झाला नाही. घरी आली होतीस तेव्हाही काय सांगितलं नाहीस? हो, कारण मी तुला सांगितलं असतं तर तू माझ्याबरोबर इथे यायला तयारच झाली नसती. आणि एकटीनं इथं यायला मला धीरच होत नव्हता. भलती कामं कशाला करायची मग? मी सांगायला गेले तर मला म्हणालीस उपदेशाचा तुझा हा डोस जरा पचायला कठीण आहे. झाला ना आता घोळ? तुला वाटतं तसं नाहीये ग. मग आपण स्त्री रोग तज्ञांकडे कशाला आलोय? मीरा पुरंदरे गायनायक आहेत, फक्त गायनायक. हो, तू मला सांगणार आहेस का मी जाऊ इथून? आशू, आशू प्लीज. आशू, ॲक्च्युली मी पेपरमध्ये ती जाहिरात वाचली आणि एक मिनिट, फोन. रोहन, आता हा कशाला फोन करतोय? हॅलो 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 बोल. हॅलो हॅलो हॅलो, मला ऐकायला नाही येत आहे. हॅलो. हॅलो
हॅलो हॅलो हॅलो किटी. हॅलो एक मिनिट. हॅलो 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 हॅलो. एक मिनिट, मी बाहेर येते. होल्ड कर 1 मिनिट. मैम वो लड़की आ गई है. अच्छा, लगेच बोलूया ना. हो. कब आई वो? 5 मिनट हो गया उसको. अच्छा, भेज दो उसे. ओके मैम. एक मिनिट. मला वाटतं मीच तिला रिसीव्ह करतो. अगं म्हणजे जरा डिसेंट वाटेल मी तर. आलोच. चली. हॅलो, आता ऐकायला येतंय? किटी. कॅट्स. ए चायला, आता इमोशनल ड्रामा नाही पाहिजे प्लीज. काय बोलायचं ते पटकन बोल, मला डॉक्टर आत बोलावतील. किटी आय एम सॉरी. मी खूपच चिडचिड केली. इट्स ओके. चल, माफ कर दिया. पण तू सॉरी बोलण्याने मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी तेच सांगायला फोन केलाय. यू गो अहेड. आय एम विथ यू. सर, एक्सक्यूज मी. तुम्ही तुम्ही सॉरी, खूप वेळ थांबायला लागला का तुम्हाला? रिलॅक्स. हा, रिलॅक्स. माझी मैत्रीण. सॉरी, मी ओळख करून द्यायची राहिली. मी शुभंकर प्रधान. तुम्ही? अश्विनी देवधर. हाय अश्विनी. चला निघूया. माझी मैत्रीण. डोंट वरी, रिसेप्शनिस्ट पाठवून देईल मैत्रिणीला. रिलॅक्स. जाऊया. हो, आय एम सॉरी. एक रिक्वेस्ट करायची होती मला. खरं तर काय, या सगळ्याच प्रकारामुळे माझ्या बायकोची मानसिक अवस्था नाजूक कशी झाली आहे जरा. तर कदाचित ती तुम्हाला काही कमी जास्त विचारेल, तेव्हा प्लीज डोंट माइंड. प्लीज. जाऊया. डोंट वरी. या. काय झालं? मैत्रीण. ती मैत्रीण आल्यावर या पाठवतील ना त्यांना. डोंट वरी. म्हटलं ना, रिलॅक्स. हा, या प्लीज. क्या नाही. छायला, आधी बोलायला काय झालं होतं? अगोदर ते बाईची इज्जत वगैरे असले डायलॉग मारत होतास. मी चुकलो. मला कळतंय अगं. आणि तू सगळं आपल्यासाठीच करतेस. त्याचा इज्जतीशी काहीही संबंध नाहीये. थँक गॉड. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. आणि हो, थँक्यू व्हेरी मच. बाय.
तू शरद देवधरांची बहीण ना तू? अरे म्हणजे मीरा, तू ओळखतेस ना? तू इथे आलीस हे घरी माहितीये तुझ्या? खरं तर मी इथे तुझ्या भावाची परवानगी घेतलीस का तू? त्यांच्याशी बोललीस का याच्याबद्दल? कशाबद्दल? अगं यांच्या बाळाची सरोगेट मदर व्हायला आलीस ना तू? चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. काय घेतलीस का परवानगी भावाची? इतकं भेदरून कसं चालेल? नाव काय तुझं? अश्विनी. एक मिनिट मीरा. अगं अशी प्रश्नांची सरबत्ती नको ना सुरू करूस. तिला बसू दे, जरा रिलॅक्स होऊ दे. खरंच मीरा, अगं चहा कॉफी काहीतरी सांग. एकटीच आली आहे बिचारी आणि आपल्या सगळ्यांना बघून गोंधळून नाही गेली. मी एकटी नाहीये, माझं काम. येतंय माझ्या लक्षात ते. काम तुझंच असलं आणि तू सज्ञान असलीस तरी सुद्धा माहिती म्हणून विचारते. घरी सांगितलंयस? अगं मीरा, हे सगळं विचारायचंच आहे, पण आधी यांच्याकरता कॉफी तर सांग. लेटर रिलॅक्स आणि मग कॉफी पिता पिता बोलू ना आपण. एक मिनिट, मला चहा कॉफी काहीही नकोय. तुम्ही काहीही बोलण्याआधी माझं बोलणं ऐकून घ्या प्लीज. मी इथे कुठल्याही कामासाठी आलेली नाहीये आणि तुम्ही हे जे सरोगेट मदर वगैरे काही बोलताय मला काही कळत नाहीये. काय? त्या रिसेप्शनिस्टनी घोळ केलाय काहीतरी. एक मिनिट डॉक्टर, मी सांगते. मी इथे माझ्या मैत्रिणी बरोबर आली आहे. अपॉइंटमेंट तिची होती. अहो पण रिसेप्शन मध्ये तुम्ही एकट्याच होता? हो, कारण ती फोनवर बोलायला बाहेर गेली होती आणि तुम्ही मला काही बोलण्याची संधीच दिली नाही. हो, आय एम सॉरी. इट्स ओके. पण तुमचा फार मोठा गैरसमज झालाय. मग तुमच्या मैत्रिणीने सरोगेशनसाठी फोन केला होता का? हो, कदाचित. मला काही कळतच नाहीये. आहे कुठे पण मग ती? हाय. हाय मिस्टर प्रधान. हो, मीच शुभंकर प्रधान. ओ हाय. आय एम सो सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. किटी, हे सगळं काय चाललंय? सरोगेट मदर काय काय बोलताय ते? काय चाललंय सगळं? आशू, तू बाहेर जा, मी तुला नंतर सांगते प्लीज.